नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग मी आज एक रेसिपी घेऊन आलेली आहे। आजची रेसिपी आहे खव्याचे मोदक कसे बनवायचे आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग एक वाटी खवा घ्या व अर्धा कप पिठी साखर घ्या। आपल्याला मोदक बनवायचे आहेत। चला तर मग एक कढई घ्या व कढईमध्ये जो वाटीवर आपण खवा घेतलेला होता तो घाला व गॅसवर मंद आचेवर हे खवा छान असा परतून घ्या खरपूस होईपर्यंत, म्हणजे खव्याचा वास हा आंबटपणा निघून जाईल व आपले मोदक छान होतील। छान असा भाजून घ्या। आता प्रत्येकाच्या घरी गणपती आलेलेच आहेत, मग प्रत्येकाच्या घरामध्ये मोदक हे बनतातच। तर मग मी खव्याचे मोदक बनवले आहेत। याआधी एक व्हिडिओ टाकलेला आहे मी खव्याचे तळणीचे मोदक कसे बनवायचे आहे ते तुम्ही नक्की या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। अगदी सोप्या पद्धतीने मी केलेले आहेत आणि त्यामधलाच खवा उरलेला होता वाटीभर। तर मग मी म्हटलं चला आपण गणपतीसाठी याचे नुसते खव्याचे मोदक बनवूया आणि मग हे मी बनवून आज तुम्हाला दाखवत आहे। तर खवा आपला असा छान भाजून घ्यायचा व 10 मिनिटं थंड होण्याकरता ठेवायचा, म्हणजे हा घट्ट होतो। आता आपण गॅस बंद केलेला आहे व थंड करण्यासाठी ठेवला आहे। चला तर मग आता आपला खवा थंड झालेला आहे व थोडी थोडी साखर घालून ह्या खव्यामध्ये सर्व मिश्रण हे एकजीव करा। थोडी थोडी टाका, एकदम टाकू नका। थोडी थोडी टाकली म्हणजे कळेल की आपल्याला साखर किती लागेल। मला साखर जास्त लागलेली नाही, अर्धा कप साखरमध्ये भरपूर होते ते। जर तुम्हाला अजून गोड हवे असेल तर तुम्ही अजून पिठी साखर वाढवू शकतात। जर यामध्ये तुम्हाला वेलची पूड किंवा ड्राय फ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही तेही टाकू शकता। मी टाकलेले नाही, मला आवडत नाही म्हणून मी नुसते साखर आणि खव्याचे बनवलेले आहेत। खूप छान लागतात, तुम्ही नक्की करून बघा। जर आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता आता हे सर्व चमच्याच्या मदतीने मी सर्व एकजीव करत आहे आणि खूप छान लागतात हे मोदक। जसे आपण दुकानातून विकत आणतो का तसेच हे खव्याचे मोदक लागतात। अगदी झटपट होतात, 15 ते 20 मिनिटात होतात। वेळही खूप कमी लागतो, जास्त वेळ लागत नाही आणि त्यामधली ही साखर थोडीशी कोरलेली आहे। आणि असा हातानेच गोल गोळा करा व याचे मोदक करायला घ्या। जर तुमच्याकडे मोदक करायचा साचा असेल तर त्यामध्ये घालून तुम्ही करू शकता, किंवा जसा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे हातावर घेऊन तसाही तुम्ही त्या शेपचा तुम्ही करू शकता। तुम्ही बघू शकता मी हा असा केलेला आहे। अशा प्रकारे आपले सर्व मोदक करून घेतलेले आहेत। तर तयार आहेत आपले गणपती बाप्पाचे खव्याचे मोदक। कसा वाटला व्हिडिओ? जर आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।